पेट सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन म्हणजे काय? पेट सिटी स्कॅन म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की कदाचित कुत्र्या मांजरांकरता केला जाणारा स्कॅन असेल, पण तसं काही नाही आहे. ॲक्च्युली पेट स्कॅन म्हणजे पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी. तर याच्यामध्ये काय करतो आपण की पॉझिट्रॉन इमिट करणार, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कदाचित ऐकून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे ह्या गोष्टी माहिती असतील फिजिक्समधल्या. तसंच पॉझिट्रॉन म्हणून एक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतं जे इमिट करणारे काही आयसोटोप्स आहेत. तर त्यातला F18 म्हणजे फ्लोरीन 18 नावाचा आयसोटोप आपण सगळ्यात कॉमनली वापरतो पेट स्कॅनमध्ये. तो आयसोटोप आपण पेशंटच्या शरीरामध्ये एका संयुगाबरोबर कंबाईन करून तो इंजेक्ट करतो आणि मग तिथनं निघणारे जे रेज आहेत त्याचं इमेजिंग करतो 3 डायमेन्शनमध्ये, म्हणून त्याला पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी असं म्हणतात. आणि जेव्हा ते CT स्कॅनबरोबर कंबाईन करतो, म्हणजे एकाच मशीनमध्ये पेट स्कॅन आणि CT स्कॅन होतो, तेव्हा त्याला पेट सिटी स्कॅन म्हणतात. माझा CT स्कॅन आणि MRI झालेला आहे, मग परत पेट CT स्कॅन का करायला सांगितलं आहे? CT स्कॅन, सोनोग्राफी किंवा MRI हे ज्या मोडॅलिटीज आहेत ह्या मुख्यत्वे स्ट्रक्चरवर भर देतात. म्हणजे त्याचा एखाद्या गोष्टीचा साईज कसा आहे, ते जागेवर आहे की नाही, त्याच्या आजूबाजूची रिलेशन कशी आहे याची माहिती या स्कॅन्समधनं कळते. पण तो पर्टिक्युलर एरिया किंवा तो पर्टिक्युलर भाग काम करतोय की नाही, किती काम करतोय, किती ग्लुकोज वापरतोय, ह्या गोष्टी मात्र त्यामध्ये कळत नाहीत. पेट स्कॅनमध्ये काय करतो आपण की ग्लुकोजचा वापर, फॉर एक्झाम्पल FDG स्कॅन जर घेतला आपण, FDG पेट स्कॅन, की त्याच्यामध्ये आपण ग्लुकोजसारखं संयुग वापरतो आणि त्यामुळे आपल्याला कळतं की शरीरात ग्लुकोजचा वापर किती आणि कुठे किती केवढा होतो आहे ते. मग ह्याचा उपयोग पर्टिक्युलरली कॅन्सरमध्ये कसा होतो की एखादा कॅन्सर असेल तर त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतर जर त्या कॅन्सरचा साईज कमी व्हायला 6 महिने लागणार असतील, तर त्याच्यातला जो ग्लुकोजचा वापर आहे तो मात्र किमोथेरपी किंवा ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पहिल्या 1-2 सायकलमध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्येच दिसू लागतो आणि त्याचा फायदा आपल्याला पुढचं ट्रीटमेंट प्लॅन करण्याकरता किंवा मॉनिटर करण्याकरता होतो. मला तुमच्या रिसेप्शनिस्टने उपाशी यायला सांगितले आहे, ते कशासाठी? हे पर्टिक्युलरली आम्ही ज्यांचे FDG पेट स्कॅन असतो, म्हणजे ज्यांचा स्कॅन करता आम्ही ग्लुकोजचा वापर करणार असतो त्यांच्याकरता सांगतो. कारण ऑब्व्हियसली आम्ही जर शरीरामध्ये ग्लुकोज सोडून स्कॅन करणार असेल तर शरीरामधलं ग्लुकोजचं प्रमाण कमी लागतं आणि त्यामुळे पेशंटना आम्ही उपाशीपोटी यायला सांगतो. स्कॅन करण्यापूर्वी काही विशेष काळजी घ्यावी का? स्कॅन आधी विशेष काळजी म्हटली तर मुख्य तर उपाशीपोटी येणं आहे. ते सोडून कुठलं सिव्हिअर एक्सरसाइज म्हणजे जिममधले एक्सरसाइज वगैरे करणं शक्यतो आधीचे 24 ते 48 तास टाळावं. पाणी व्यवस्थित प्यावं आणि येताना अंगावरचे मेटॅलिक जे काही आर्टिफॅक्ट्स, म्हणजे स्त्रियांमध्ये दागिने असतील, हातामधल्या बांगड्या असतील किंवा पुरुषांमध्ये जीन्स वगैरे या गोष्टी शक्यतो येताना घालणं टाळावं. स्कॅनसाठी येताना माझ्याबरोबर कोणी सोबत असावे का आणि कुणाला सोबत आणले तर चालेल? शक्यतो स्कॅनला येताना बरोबर कोणाला तरी घेऊनच या, कारण स्कॅन करताना बाकीच्याही काही गोष्टी असतात. कुणाला रिसेप्शनला जायचं भेटायचं असतं, कुणाला साईन करायची असते, काही वेळेला पैसे भरायचे असतात आणि या सगळ्या गोष्टी सोडून कधी जेव्हा आम्ही कॉन्ट्रास्ट वापरतो स्कॅनमध्ये, त्याला समजा काही साईड इफेक्ट झाला तर ते साईड इफेक्ट झाल्यानंतर आम्हाला कोणीतरी इथे रिलेटिव्ह लागतो की ज्याच्याशी आम्ही बोलू शकतो. तर त्यामुळे बरोबर येताना एखादी मोठी जबाबदार व्यक्ती बरोबर आणावी. पण शक्यतो कोणी प्रेग्नंट असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यांना बिलकुल बरोबर आणू नये, कारण या डिपार्टमेंटमध्ये आपण रेडिएशन वापरतो आणि ह्या दोघांनाही त्याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. माझ्या डॉक्टरांनी तातडीने पेट स्कॅन करायला सांगितले आहे, पण मला अपॉइंटमेंट उद्याची मिळाली आहे, मग मी काय करू? बऱ्याचदा बोलता डॉक्टर म्हणतात की हे स्कॅन अर्जंटली करून घ्या. आता बऱ्याचदा हा पेट स्कॅन हा कॅन्सरच्या डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंटच्या अनुषंगाने सांगितलेला असतो आणि त्यामध्ये अशी गोष्ट आहे की कॅन्सर हा काही एका दिवसात झालेला नसतो किंवा आत्ताच्या आत्ता त्याच्यावर काही ट्रीटमेंट होणार आहे असाही प्रकार नसतो. त्यामुळे पेशंटच्या डॉक्टरांच्या दृष्टीने बोलताना जरी अर्जंट म्हटलं गेलं असतं तरी 1-2 दिवसाचे पुढे मागे होण्यामुळं त्याच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा त्याच्या आजाराच्या स्वरूपामध्ये फारसा फरक पडणार नसतो. पेट CT स्कॅन इतके महाग का आहे? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकजण विचारतो, कारण दिसताना ती अमाऊंट खूप मोठी दिसते. पण त्याचं एक मुख्य कारण हे आहे की याच्यामध्ये आपण 2 स्कॅन करतोय, एक पेट स्कॅन करतोय, दुसरा CT स्कॅन करतोय आणि हे दोन्ही पूर्ण बॉडीचे स्कॅन होतात. आता साधा हिशोब लावला तर जर आपण CT स्कॅनचं एक्झाम्पल घेतलं तर CT स्कॅन आपण ब्रेनचा वेगळा केला, गळ्याचा वेगळा केला, छातीचा वेगळा आणि
पोटाचा आणि पेल्विसचा वेगळा केला. तर ह्या सगळ्याची कॉस्ट जवळजवळ नाही म्हटलं तरी 28,000 ते 30,000 रुपये एखाद्या चांगल्या सेंटरला सहज होते. आता तो स्कॅन करून वर पेट स्कॅन केला तर तुम्हीच विचार करा, ह्याची किंमत खरं तर 40-50,000 रुपये असायला पाहिजे होती, पण त्यापेक्षा नक्कीच आपण कमी किमतीमध्ये हा स्कॅन करतो. इथल्यापेक्षा पुणे मुंबईत स्कॅन स्वस्त का आहे? पुणे मुंबईमध्ये स्वस्त स्कॅन होण्याचं एक प्रामुख्याचं मेन कारण मी सांगू शकतो की त्यांना मिळणारा जो आयसोटोप आहे, म्हणजे आपण हे जे स्कॅनमध्ये जो डाय वापरतो ज्याचं प्रोडक्शन मुंबईमध्ये होतं आणि तो रेडिओ डाय असल्यामुळे दर 2 तासांनी तो अर्धा होत जातो. म्हणजे आम्ही त्याला वापरू किंवा न वापरू आणि त्याला कुठेही स्टोअर करून ठेवता येत नाही. म्हणजे असं नाही की मी इथे डिपार्टमेंटला आणून ठेवलं आणि मग महिनाभर तो डाय वापरला, असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे काय होतं, जेव्हा आम्ही मुंबईला ऑर्डर देतो की आम्हाला 100 युनिट त्याचे डायचे पाहिजे आहेत, तेव्हा ते तिथे ज्यांनी जर 100 लोड केले तर इथे येईपर्यंत साधारण सांगलीसारख्या शहरामध्ये 6-6.5 तास होतात. म्हणजे 3 वेळा तो डाय डिके होतो. म्हणजे 100चं 50, 50चं 25 आणि 25चं 10-12. म्हणजे मी जेव्हा मला 10 इथं पाहिजे असतो तेव्हा मला 100चे पैसे भरायला लागतात आणि तेच पुण्या मुंबईला त्यांना ते जवळ असल्यामुळे कॉस्ट बरीचशी कमी होऊन जाते. हे मला माहिती नव्हतं. मला शुगर आहे, मग मी काय करावं? डायबेटिक पेशंटना स्कॅन करताना बऱ्याचदा अडचणी येतात. तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये असेल तर फारसा प्रॉब्लेम येत नाही, कारण आम्हाला स्कॅन करायच्या वेळेला साधारण शुगर लेवल ही 200च्या आसपास असेल चालते किंवा 200पेक्षा कमी चालते. 200पेक्षा जास्त राहत असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला एकतर डायबेटीसच्या गोळ्या किंवा इन्शुलिनचं प्रमाण अशा प्रकारे ॲडजस्ट करायला लागेल की स्कॅनच्या वेळेपर्यंत तुमची शुगर ही 200च्या आत राहते. FDGमुळे माझी शुगर लेवल वाढेल का? म्हणजे आता मी म्हटलं की हा FDG हा ग्लुकोजसारखाच असतो डाय, पण तो त्याचं प्रमाण एवढं कमी असतं की साखरेची अक्षरशः 1-2 कणसुद्धा त्या FDGच्या इक्विव्हॅलंट होणार नाहीत. त्यामुळे FDG तुमच्या शरीरात टाकल्यामुळे शुगर जराही वाढणार नाही. एका पेशंटची किडनी खराब आहे, CT स्कॅनचा डाय देऊ शकत नाही असं सांगितलंय, मग त्याचा पेट स्कॅन करू शकतो का? अवश्य करू शकतो, कारण जसं मी सांगितलं की हा डाय हा फक्त ग्लुकोज आहे. तर त्यामुळे शरीरात आम्ही इंजेक्ट केला आणि तो सुद्धा अगदी कमी प्रमाणातलं ग्लुकोजचं अमाऊंट असते. नाही की आम्ही खूप जास्त व्हॉल्यूम इंजेक्ट करतो. हार्डली 2 ते 3 mlचं इंजेक्शन असतं. त्यामुळे जे पेशंट डायलिसिसवर आहेत त्यांच्या किडनीवर ह्या डायचा बिलकुल कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे फक्त पेट स्कॅन करायचा झाला तर अवश्य आपण करू शकतो. या औषधात रेडिएशन असतं असं ऐकलं आहे, त्याचा काही साईड इफेक्ट? ह्या स्कॅनमध्ये आम्ही जे रेडिएशन वापरतो हे रेडिएशन अतिशय कमी प्रमाणात असतं, कारण आमचं जे मशीन आहे हे स्टेट ऑफ द आर्ट मशीन आहे. की पूर्वीच्या वेळी जेव्हा पेट स्कॅनला सुरुवात झाली भारतामध्ये तेव्हा साधारण 10 ते 12 मिलीक्युरी इंजेक्शन द्यायला लागत होतं. आता ह्या स्कॅनरमुळे आम्हाला फक्त 3 ते 5 मिलीक्युरी इंजेक्शन पुरतं. त्यामुळे ऑलरेडी ते रेडिएशनचं प्रमाण कमी झालं आहे. आणि साधारण कंपॅरिझन करायचं झालं तर एखाद्या CT स्कॅनमध्ये तुम्हाला जेवढं रेडिएशन मिळेल तेवढंच रेडिएशन या पेट स्कॅनमुळे तुम्हाला मिळू शकतं. साधारण पेट CT स्कॅनला किती वेळ लागतो? पेट CT स्कॅनची प्रोसिजर आहे, त्यामध्ये तुमचं इंजेक्शन नंतरचा वेटिंग पिरियड हा सगळ्यात मोठा पिरियड आहे. साधारण 45 मिनिट्स to 90 मिनिट्स हा पिरियड असतो. म्हणजे 1 ते 1.5 तासाचा वेळ असतो की ज्या वेळेला इंजेक्शन देऊन तुम्हाला एका वेगळ्या रूममध्ये बसवलं जातं. पण त्यानंतर स्कॅनचा विचार केला तर फक्त 10 ते 15 मिनिटाचा स्कॅन असतो. त्यामुळे सगळं मिळून साधारण प्रोसिजर 1.5 ते 2 तासामध्ये संपते. पण आम्ही सांगताना का तुम्हाला 3 ते 5 तास लागतील म्हणून सांगतो, कारण सगळे पेशंट काही एका वेळी घेणं शक्य नसतं. तर त्यावेळी आम्हाला काय करायला लागतं, तर काही जे सिरियस पेशंट आहेत, ऑक्सिजनवर आहेत, स्ट्रेचरवर आहेत किंवा अतिशय वयोवृद्ध आहेत, त्यांना प्रायोरिटी देऊन बाकीच्या पेशंटना थोडंसं उशिरा घ्यावा लागतं आणि त्यामुळे टोटल वेळ कदाचित 3 ते 5 तासापर्यंत लागू शकतो. माझे पूर्वी पायाचे ऑपरेशन झालंय, पायामध्ये रॉड आहे, पेट स्कॅन करता येईल ना? अवश्य करता येईल, कारण पेट स्कॅनमध्ये आपण कुठलं मॅग्नेटिक फील्ड वापरत नाही. जो प्रॉब्लेम MRIमध्ये येतो तो पेट स्कॅनमध्ये येत नाही. त्यामुळे आपण अतिशय सेफली तुमचा स्कॅन करू शकतो. पेट स्कॅन झाल्यावर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे का? जसं मी आधी सांगितलं की पेट स्कॅनमध्ये आपण रेडिओ डाय वापरतो, तुमच्या शरीरामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये इंजेक्ट करतो आणि त्या इंजेक्शनमुळे त्यातलं थोडंसं म्हणजे एक 10% रेडिएशन हे स्कॅन संपल्यानंतर शिल्लक राहतं आणि ते रेडिएशन जे आहे हे ह्याचा मोठ्यांना काही त्रास नसतो. त्यामुळे मोठ्यांना काही प्रिकॉशन नसतात. पण घरात समजा तुमच्या कोणी लहान मुलं असले, म्हणजे 5 वर्षापेक्षा छोटी मुलं किंवा कोणी गरोदर असेल तर मात्र एक 24 तासाकरता तुम्हाला वेगळ्या रूममध्ये किंवा त्यांच्यापासून वेगळं राहायला लागतं.
पण त्याचबरोबर असं काही नाही आहे की तो मुलगा समोर आला, लहान मूल किंवा ती लेडीज समोर आली, एक सेकंदाकरता आणि लांब राहिले तर लगेच त्यांना काही त्रास होईल असं नसतं. पण तरी पण शक्यतो प्रोलॉंग कॉन्टॅक्ट, शेजारी बसून टी व्ही बघणं किंवा त्यांच्याशी लहान मुलांशी खेळणं, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर रात्री एका रूममध्ये झोपणं, कारण आपण ऑलमोस्ट 8 ते 10 तास एकाच एरियामध्ये थांबतो, तर त्यामुळे ते टाळलं पाहिजे. मी स्वतः ड्राईव्ह करून घरी जाऊ शकते का आणि कामावर कधी हजर होऊ शकते? अगदी सहज, कारण पेट स्कॅनमध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की तुमच्या मानसिक किंवा शारीरिक परिस्थितीवर त्याचा काही परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही येताना जर स्वतः ड्राईव्ह करून आला असाल तर स्वतःचं ड्राईव्ह करून जाऊ शकता, ऑफिस जॉईन करू शकता किंवा कुठलंही तुमचं इतर काम असेल तर करू शकता. फक्त प्रिकॉशन मी त्या लोकांना सांगेन की जे जाऊन लहान मुलांशी ज्यांचा संपर्क येणार आहे, फॉर एक्झाम्पल टीचर्स असतील किंवा काही पेडियाट्रिक लहान मुलांचे डॉक्टर असतील, त्यांनी मात्र ते प्रॅक्टिस त्यांची 1 दिवसाकरता थांबवावी. माझा रिपोर्ट कधी मिळेल? तसा रिपोर्ट म्हटलं तर फक्त तुमचाच रिपोर्ट करायचा असेल तर 1 तासाभराचा वेळ लागतो. पण बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी असतात, पेशंट मॅनेजमेंट असते आणि रिपोर्टला कधी कधी कंपॅरिझन असतं, जुन्या स्कॅनबरोबर कम्पेअर करायचं असतं, त्यावेळेला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. जनरली आम्ही सेम डे रिपोर्ट देतो आणि तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा मोबाईलवर कॉल करून तुम्हाला तसं कळवलं जातं. तसं कळवल्याशिवाय शक्यतो पेशंट रिपोर्ट घेण्याकरता येऊ नका. पेट सिटी स्कॅन परत करावा लागेल का? काही वेळेला तुमचे डॉक्टर तुम्हाला पेट स्कॅन परत करायला सांगतात, कारण ट्रीटमेंटचा फायदा किती झाला हे कळण्याकरता त्याचा मुख्यत्वे उपयोग असतो. डॉक्टरांनी सांगितलं असेल तर जरूर पेट स्कॅन परत करून घ्या. किती वेळा आणि किती काळाने पेट स्कॅन पुन्हा करावा आणि ते करणं सुरक्षित आहे का? जनरली म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे बघितलं तर जेव्हा जेव्हा ट्रीटमेंटचा एक इंटरव्हल येतो, एक 3 किमोसायकल्स म्हणा किंवा काही वेळेला 2 किमोसायकल्स नंतर हा पेट स्कॅन करायला सांगितला जातो. आणि तो किती वेळा करावा ह्याला खरं तर काही लिमिट नाही आहे. याचं साधं कारण असं आहे की कुठल्याही गोष्टीचा रिस्क बेनिफिट रेशो, म्हणजे त्यापासून असणारी रिस्क किंवा साईड इफेक्ट आणि त्याच्यापासून मिळणारा बेनिफिट, ह्याचा जर विचार केला तर जर पेट स्कॅन केल्यामुळे एखाद्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये सिग्निफिकंटली चांगला पॉझिटिव्ह बदल होणार असेल तर कितीही वेळा पेट स्कॅन केला तर त्याला काही कॉन्ट्राइंडिकेशन असं नाही.